नमस्तस्यै नमस्तस्यै सासूबाई नमो नमः। सासूबाई, मी तुला सांगते मीरा, ज्या दिवसापासून मी बुद्धिबळ खेळू लागले ना, त्या दिवसापासून मला या सगळ्या चाली कळू लागल्या. आणि ही मांजर आता आपल्या सगळ्यांच्या आडवी जाऊ लागली. नक्कीच तिच्या मनात काहीतरी चालू आहे. पण मी काय म्हणते मीरा, मांजर कशी आडवी गेल्यावर आपण काय करतो, 10 पावलं मागे. पण या वेळेला त्या मांजरीचा काहीतरी बंदोबस्त करायला. वहिनी वहिनी वहिनी, तुम्ही काय इतकं टेन्शन घेताय? तुम्हाला जसं वाटतंय तसं काहीही नाहीये. काही माणसं अशा स्वभावाची असतात, आपण काय करणार? त्यांना सुधारवू शकत नाही आणि त्यांना बदलूही शकत नाही. टेन्शन घेऊ नका. नाही नाही मीरा, तू खूप चांगली आहेस ना, म्हणून तुला असं वाटतं. बघ, आपल्याला काहीतरी करायला हवं. बर, काहीतरी करायचंच आहे ना. मग एक काम करणार का? ही भाजी आहे ना, ही अशीच राहते. मी बघते काय करायचं ते. बाहेर कपडे वाळत घातलेत, तेवढे फक्त आणाल प्लीज. कपडे? हा, बर, आणते हा कपडे. त्याचबरोबर त्या मांजरीच्या चेहऱ्यावरचा बुरखाही फाडायला. एक मिनिट, मांजरीच्या चेहऱ्यावर बुरखा असतो? काही काय बडबडतेस तू अभिलाषा? तेव्हा परमेश्वरा, वाचव रे बाबा. हाय दीदी. ते हाय हॅलो सगळं सोड. तिकडे काय चाललंय आधी ते सांग. इकडची तू अजिबात काळजी करू नकोस. इकडे सगळं तू सांगितल्याप्रमाणेच चाललंय. मी तुला तिथे पाठवलंय हे कोणाला कळलं नाहीये ना? अजिबात नाही. व्हेरी गुड. कोणाला कळूनही देऊ नकोस. मी अहमदाबादला असेपर्यंत मला तिकडचे अपडेट्स देत राहा, म्हणजे मला वेगवेगळे गेम खेळता येईल. येस, लेट्स स्टार्ट. आता पुढे काय करायचं ते सांग. शक्य होईल तेवढं सगळ्यांना सतावत राहा. आणि सगळ्यात आधी त्या महामायेला 1 मिनिट पण बसून देऊ नकोस. ती एकदा नसलेलं डोकं चालवायला लागली ना की प्रॉब्लेम्स कमी आणि गोंधळ जास्त करते. ती गोंधळाला लागली ना की त्याआधीच. कोण? तुझी जाऊ ना? वयाने माझ्यापेक्षा मोठी, पण बुद्धीने म्हटलं तर अगदीच फिनिश. तरीही तिला असं वाटतं की आपल्याला खूप काही कळतं, म्हणून कधी कधी ती चेसचा डाव मांडून बसते. पण बुद्धीच नाही तर बळ कुठून येणार? कान आणि नजर एकदम तीक्ष्ण. तिच्यापासून जरा जपूनच. आत्ताही ती तुझ्या आजूबाजूला कुठेतरी असेल बघ. कुठे आहे कॅश? हा, ती आली आहे ना इथे. कॅश कॅश कॅश, कुठे आहेस तू? बाहेर ये. कुठे आहे दीदी? ती आली आहे इथे. तिला सांगितलं हो इथे आली ते. कुठे आहे? मला भेटलीच नाही. 1 मिनिट, तू उगीच नाटक करू नकोस. हा, मला माहिती आहे कॅश इथे. मी आत्ता आवाज ऐकला. कॅश कॅश इथे आहे का? कॅश कॅश, कुठे आहेस तू? तू हे बघ, तू लपून बसू नकोस. तुला चांगलीच दाखवते महामाया कोण आहे ते. हा, कोण महामाया? अगं ती कॅश मला म्हणाली महामाया. तू ऐकलं नाहीस का? काही काय बडबडताय तुम्ही? स्वतःलाच काय महामाया बोलून घेताय? नाही अगं, पण तिचा आवाज. वहिनी, दीदी इथे कुठे दिसते का तुम्हाला? ही कसं तुम्हाला काही म्हणेल? अगं नाही, खरंच ती, मी ऐकलं माझ्या कानाने. ती मला महामाया म्हणाली. वहिनी, काय माहितीये का, जवळच्या माणसाची आठवण आली ना की असे बाज होतात. मी तर इथे स्क्रिप्ट वाचत बसलेले. तुम्ही उगाच इथे आलात आणि मला घाबरवलं होतं. मी प्रॅक्टिस करते आता, स्क्रिप्ट वाचते. प्राणनाथ, प्रेमनाथ, एकनाथ, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? देवचन, मला कधीच सोडून जाणार नाहीस ना?
अहो मला तुमचा कम्प्युटर हवाय. कम्प्युटर. लॅपटॉप. तेच ते लॅपटॉप. बुद्धिबळ खेळायचं आहे ना तुला? हे हो बुद्धिबळ कुठे. कॅश. काय? काय तुम्ही द्या ना मला लॅपटॉप. मला हवाय तो. हे बघ आता मला लॅपटॉप. तुला जर बुद्धिबळ खेळायचं नाही तर तुला लॅपटॉपचं काय काम आहे आता? हो असं काय करता. तुम्हीच नाही का मुलींना म्हणत की माणसाने नेहमी नवीन गोष्टी शिकत राहाव्यात. मला आता शिकायचं लॅपटॉप. हे बघ मी आता खूप महत्वाचं काम करतोय. तू थोड्या वेळाने खेळ. घे लॅपटॉप. हा बर ठीक आहे. मग आत्ताच्या आत्ता माझ्यासाठी नवीन लॅपटॉप घेऊन या. काय? नवीन लॅपटॉप घेऊन या आत्ताच्या आत्ता. माझे आई लॅपटॉप म्हणजे स्वयंपाकघरातली भांडी नाही आत्ताच्या आत्ता आणून द्यायला. लहान मुलासारखं काय करते? थांब ना जरा. माझं काम झालं की देतो मी तुला. अहो तुम्ही देताय. फेकून देऊ का मला? मला हवंय सांगितलं ना तुम्हाला लॅपटॉप. लॅपटॉप तेच ते लॅपटॉप. देतो देतो पण सांभाळून. सांभाळून. हा? फेकू का? नाही नाही सांभाळून वापर. मी देतोय तुला. हा, हा हा. सांभाळून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्या ऑफिसच्या सगळ्या फाईल्स आणि खूप महत्वाच्या फाईल्स आहेत त्या. तर जरा सांभाळून वापर. हो मी अगदी सांभाळून ठेवीन सगळं काही. हा, ठीक आहे. बसू. बस. हे हळू 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 असं नाही ग. हळू हळू हळू. हा खराब करू नको नाही तर नवीन घ्यावा लागेल. खूप महाग असतो. हा ते बुद्धिबळ. जाताय ना. देवा परमेश्वरा. कॅश. आता मी तुला शोधल्याशिवाय राहणार नाही. ये दिल ना होता बेजारा कदम ना होते. सॉरी मी तुला पाहिलं नाही. यो वेलकम. हा काय? सॉरी. अगेन यो वेलकम. हा थँक्यू. हा बाय. हॅलो हॅलो. अगं हे गणपरंबो. एक मिनिट हॅलो, हॅलो. एक मिनिट. ए मीरा. गणपरंबो. विघ्नेश दादा. हॅलो हॅलो. मीरा एक मिनिट थांब थांब. हे बघ माझ्या माहितीप्रमाणे तू आनंद झाला की गरबा खेळतेस. मग आता ह्या क्षणी इथे आनंद होण्यासारखं काय? अगं ए जरा लांबून सांग ना. कुछ कुछ होता है राहुल. म्हणजे? तुम नहीं समझोगे. ए ए बाई ऐक ना. आई प्रथमेश दादा ऐक ना. बरं झालं तू भेटलास. मला तुझा लॅपटॉप पाहिजे. माझं महत्वाचं काम. माझ्याकडे नाही अभिलाषाकडे. अभिलाषा वहिनींकडे लॅपटॉप. काय संबंध? माहिती नाही. म्हणजे मला नाही माहिती. म्हणजे काय म्हणजे? मग तू एक काम कर. तू त्यांना सांग ना मला पाहिजे. माझं महत्वाचं काम आहे रे. एक काम कर. ती माझ्या सांगण्याच्या पलीकडे गेलेली आहे. तू सांगतोस का? तुझं ऐकेल नक्की. जा ना. जा. नको नको त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा मी विघ्नेश्वराचा घेतो. त्याला काही काम नसेल. काम अभिलाषाचंही नाही. मग मला माहिती आहे. नाही ती बोलत नसली ना तरी मला पूर्णपणे माहिती आहे की ती त्या लॅपटॉपवर चेस खेळत असेल. ते नवीन खूळ लागलाय ना आजकाल. चेस. घोडा अडीच काय काय चाललं तर असतं. खूळ नाही त्याला वेड म्हणा. हो? मग या वयात बुद्धिबळ खेळण्याचं वेड लागणं म्हणजे चेष्टा नाहीये. उलट तू नवरा म्हणून अभिलाषावनींना अप्रिशिएट केलं पाहिजे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मी तर म्हणतो आपण सगळ्या. तू कर कौतुक. आणि मग समोरच्याला चेस बद्दल प्रश्न विचारून कसं ती भांडावून सोडते ना आणि आपल्याला त्याचा किती त्रास होतो याचा जीवनानुभव मिळेल तुला. सॉरी हवाय? मी नको मी सांगतो. नको, अभिलाषा! नको नको नाही, जा ना. नाही नको नाही, नाही. आज बाबा, नको. सॉरी मी कौतुक करायचं नको. वहिनीचं. मी विघ्नेश दादाला मागतो. नको ना जाऊ दे ना कशाला. कॅश. 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 कॅश अगं ऐक ना. कॅश.
कॅश तुला ऐकू येतंय का? मी अभिलाषा वहिनी कॅश. कॅश आतापर्यंत खूप लपाछुपी खेळलीस हा. कॅश ये ना बाहेर. हे बघ लक्षात ठेव, माझ्यापासून लपून राहणं एवढं सोपं नाहीये. तुम्ही दोघी बहिणी आपापसात काय बोलत असताना ते मला चांगलंच कळून चुकलंय हा. कॅश ये ना बाहेर. हे बघ आतापर्यंत मी गप्प बसले, पण आता नाही गप्प बसणार. अगं ये ना, ये. हिम्मत असेल तर ये ना. का काय झालं? घाबरलीस ना? हा घाबरलीस ना? वाटलंच मला. पण तू घाबरली असलीस तरी मी तुला सोडणार नाहीये. कळतंय का तुला? कॅश कळतंय का तुला? ऐकू येतंय? आता मुक्याटाने बाहेर ये ना. शिवाबा तेव्हा परमेश्वर समजवा ना हिला. काय करू आता मी? मीरा काय? मीरा जरा हातातली कामं बाजूला ठेव ना. का काय झालं? अगं जरा बाजूला ठेव ना, मला तुला काहीतरी सांगायचंय. अहो काय प्रकार? मीरा जरा बस. हे बघ, हा बघ. लॅपटॉप तुम्हाला शिकवू का? नाही अगं मीरा, मला ना या लॅपटॉप मधून कॅशचे आवाज ऐकू येतात. हो त्या कॅटला आणि कॅशला मी बोलताना ऐकलंय, बघितलंय त्या दोघांना बोलताना. हो कुठून आवाज येतो ना ते मला नक्की कळत नाही. तुला काही कल्पना आहे का? वहिनी तुम्ही काय बडबड करताय? आणि तुम्ही असे बोलत राहिलात ना, काय आवाज काय तो तुम्ही? तुला काय म्हणायचंय ते तू म्हण. पण खरंच अगं मी त्या दोघांना बोलताना ऐकलंय. लॅपटॉप मधनं आवाज काय येत नाही. कॅश वा टीव्ही नाही, काय बडवताय? नाही कॅश, एक मिनिट बघ मी तुला दाखवते. कॅश, अभिलाषा वहिनी ये ना. हे बघ माझा आवाज ऐकून ती येत नाहीये कदाचित. तू तिला हाक मार ना, येईल ती कदाचित. असं? हो. नाही थांब मी प्रयत्न करते. कॅश ऐक ना. कॅश शिव, मीरा माझ्या सोबत आहे, तू ये ना. कॅश अभिलाषा ये ना. अगं कॅश काय झालं? काय? अहो आपली कॅश आहे ना, ती तिचा आवाज येतो मला या लॅपटॉप मधून. लॅपटॉप तेच ते त्या लॅपटॉप मधून आवाज येतो मला. नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू जरा शांत राहा ना. माझा अहो असं काय करताय तुम्ही? मीरासारखं मला समजवण्याचा काय प्रयत्न करताय? माझ्यावर विश्वास ठेवा ना. वहिनी हे पाहत, तुमच्यावर विश्वास आहे आमचा, पण ह्याच्यात तुम्ही कॅश वहिनीनं शेवटचं पाहिलं कधी होतं? ऋषी मी तरीही तिला असं वाटतं की आपल्याला खूप काही कळतं, म्हणून कधी कधी ती चेसचा डाव मांडून बसते. पण बुद्धीच नाही तर बळ कुठून येणार? कान आणि नजर एकदम तीक्ष्ण, तिच्यापासून जरा जपूनच. आताही ती तुझ्या आजूबाजूला कुठेतरी असेल बघ. तिची ती बहीण, ती मांजर कॅट, तिच्या त्या बहिणीला बोलवा. त्या मांजर बाहेर तिच्याशी बोलत होती. मांजर बाहेर. मांजर काय म्हणतात? मी बोलवतो. आज मला सोक्ष मोक्ष लावायचं. जरा शांत मांजर मांजर काय? हे मांजर केट बाहेर आहे. आली केट बाहेर आहे. मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय. नक्की काय चाललं होतं? तिच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. विघ्नेश ऐक माझं. तू त्या दिवशी कॅशशी बोलत होतीस ना लॅपटॉप मधून, ती तिच्याच लॅपटॉप मधून बोलत होती. हा तू बोल तिच्याशी. वहिनी हा कॅश वहिनींचा वॉलपेपर आहे. हा फोटो. तू फोटो काय दाखवतीयस? हा तू त्या दिवशी बोलत होती आणि मग तू बोलते मग ती तुला उत्तर दे. कळलं का? ती माझं ऐकत नाही. विघ्नेश तू बोल ना, तू नवरायस ना तिचा. तू बोलत ना तर ती ऐकेल आणि ती बोलेल तुझ्याशी. दादा मी तुझा नवरा आहे ना. मी तुझा नवरा आहे ना. माझं शांतपणे तू आता वर चल. तुला आराम करण्याची गरज आहे. तू हसू नको. ती घाबरली म्हणून ती हसू नको. तू वर चल. माझा वर चल. तुझी मनस्थिती माझ्या लक्षात आली आहे. तू वर चल. तू असं विसरू नको. तू वर चल. अगं कमाल आहे. अरे ऋषी, वहिनीला काय झालंय? अरे मला काय माहित. डॉक्टरांना बोलूया. दादा गेलाय ना वर, तो समजवेल त्यांना. चल उशीर होतोय.
सांगते मीरा, ज्या दिवसापासून मी बुद्धिबळ खेळू लागले ना त्या दिवसापासून मला या सगळ्या चाली कळू लागल्या. आणि ही मांजर आता आपल्या सगळ्यांच्या आडवी जाऊ लागली. नक्कीच तिच्या मनात काहीतरी चालू आहे. तू अशी का बघतेस माझ्याकडे? अहो नाही, मी पहिल्यासारखीच बघते तुमच्याकडे. बघ बघ, तुझा आवाजही जरा बदलल्यासारखा वाटतोय. वाटतंय ना तुला? वाटतंय ना? नाही अहो माझा. तू तू एक काम कर, तू पाणी पी. पाणी पी, तुला बरं वाटेल. पी. नाही नाही, नको नको. काय झालं? ते तुमच्याकडनं पाणी नको. का का? ते पाणी द्याल आणि मग म्हणाल की वेळ लागलेल्या माणसाला जास्त तहान लागते म्हणून. अभिलाषा, असं म्हणायला मी वेडा आहे का? हा? नाही नाही घे बरं, घे घे पाणी घे. नको. माझं ऐक, तू बस इथे. बस बस बस, शांत हो. बस. पी. मला वाटलंच होतं असंच काहीतरी होणार. नाही म्हणजे मी तुला कानी कपाळी ओरडून सांगत होतो की बुद्धिबळ नको खेळू, आपलं काम नाहीये ते, पण तू ऐकलंच नाहीस ना. अहो असं काय करताय? माझ्या वागण्याचा आणि बुद्धिबळाचा काय संबंध? अभिलाषा, अगं बुद्धिबळ खेळायला ना बुद्धी लागते. नाही म्हणजे वेगळी बुद्धिमत्ता लागते, जरा जरा वेगळी. आणि आपल्यासारखी सामान्य माणसं जेव्हा आपल्या हट्टी स्वभावामुळे बुद्धिबळ खेळण्याचा प्रयत्न करायला लागतात ना, तेव्हा डोक्यावर ताण पडतो. त्यामुळे आपल्यासारखी सामान्य माणसं ना जरा वेड्यासारखी. अहो मी वेडी नाहीये. हे बघ, परत तुझा आवाज बदलला बघ. आता लक्षात येत आहे तुझ्या? आवाज जरा. अहो माझा आवाज आधीसारखाच आहे, असं काय करताय? एरवी हे वाक्य तू एकदम खालच्या पट्टीत बोलली असतेस. आता उगाच कारण नसताना तू वरच्या पट्टीत ओरडून बोलतेस. असं कळतंय का तुला? कळतंय ना? वरच्या पट्टीत ओरडून बोललीस. हे बघा तुम्ही कितीही काही बोललात ना तरी मी वेडी नाहीये, कळतंय का तुम्हाला? मला कॅशचा आवाज ऐकू आला. मी तुम्हाला सांगते कॅश इथेच कुठेतरी आहे. तुम्ही ऐका ना माझं, का कुणी ऐकत नाही? शांत 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 हो, शांत हो, शांत. हे बघ, आपण जे बोलतोय तेच खरं आहे असं जेव्हा वाटायला लागतं ना, त्या क्षणाला माणसानी स्वतःला सावरायला हवं. सावरायला हवं एकदम. कळतंय तुला? जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. शांत शांत शांत. आणि असं तू केलंस ना तर त्यातच तुझं आणि या घराचं भलं आहे. भले घराचं भलं. कळतंय ना? आता काय करायचंय तुला? काय? शांत राहायचं. शांत. त्यासाठी काय करायचं? काय? मी सांगतो. डोळे बंद कर. दीर्घ श्वास घे. सोड. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घे. सोड. आता हळूहळू तुला शांत वाटायला लागलाय. एका ठिकाणी शांतपणे बस. मन विचलित झालं तर परत एकदा दीर्घ श्वास आणि सोडायचा. बस. शांतपणे बस. मला खरंच वेड लागलाय का? नाही 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 नाही. देवा देवा परमेश्वरा. सासूबाई